प्रश्न इतकाच आहे, हे वक्फ बोर्डाचं सशक्तीकरण आहे की त्यावर ताबा मिळवण्याचा डाव? अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने काही ठोस मुद्दे मी आपणासमोर मांडत आहो. वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता योग्य बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावे. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्र्य हिरावू नये. संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या भावना लक्षात घेता त्या समाजाचे प्रतिनिधित्व त्या बोर्डामध्ये पुरेशा संख्येने असावेत. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पूर्वी लोकशाही पद्धतीने निवड होत होती. आता सरकार थेट नेमणूक करणार आहे. ही बाब संविधानाच्या विरोधात आहे. अध्यक्ष महोदय, वक्फ बोर्डावरील निर्णय आधी बोर्ड घेत असे. आता तो निर्णय एक सरकारी अधिकारी घेणार. याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप यामुळे वाढेल. जर वक्फ बोर्डावर 12 वर्षे अतिक्रमण झाले आणि वक्फ बोर्डाने काही कारवाई केली नाही तर ती प्रॉपर्टी अतिक्रमण करणाऱ्याची होणार. ही तरतूद म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला कवचच एका बाजूने देत आहोत आपण.